भारतीय जनता पक्षाचा जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा काही वर्षांपूर्वीचा इतिहास पाहता माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, त्यानंतर जळगाव जिल्ह्याची भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता ही मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात येणे, त्यानंतर जिल्हा दूध संघ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची एंट्री होणे व त्यांच्याकडे एका प्रकारचं केंद्र सुरू होणे, या मार्गातनं खासदार उन्मेष भैया पाटील यांची कापली गेलेली उमेदवारी, या सर्व घडामोडींवर जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचं जळगाव जिल्ह्यातील राजकारण हे पूर्वेकडून पश्चिमेकडे अर्थातच मुक्ताईनगरकडून व्हाया जामनेर मार्गे चाळीसगावकडे जात आहे का, असा विचार आज जळगाव जिल्ह्यात मांडला जात आहे। याच विषयावर आज मी आपल्या समोर हे विश्लेषण घेऊन आलो आहे। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आजचा व्हिडिओ आवडला त्याखाली कॉमेंट करायला नक्की विसरू नका आणि स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्वांना आपण जाणकार आहोत की जळगाव जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये माजी मंत्री तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचं पक्षवाढीमध्ये फार मोठं योगदान आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि तत्कालीन काळामध्ये अतिशय म्हणजे 90च्या दशकामधली गोष्ट असेल त्यावेळेला एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी केलेला प्रचार, पक्ष हा गावगाव सायकलीवर पोहोचवणे, खस्ता खाणे, अक्षरशः गोनपाटांवर बसून लोकांच्या घरांमध्ये जाऊन पक्षाची माहिती व चर्चा करत त्यांच्यापर्यंत पक्ष भारतीय जनता पक्ष पोहोचवणे, हे कार्य केलं आणि हे सर्वश्रुत आहे। म्हणजेच की एका विशिष्ट पातळीपासून पक्षाला तळागाळापासून उचलून वर नेण्यासाठी खानदेशामधल्या अनेक नेत्यांपैकी ज्यामध्ये प्रमुख नेते आहेत किंवा ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्ष अपूर्ण आहे असे एकनाथराव खडसे होते, यात दुमत नाही। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये गिरीश महाजन यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि गिरीश महाजन यांचं कार्य या दृष्टिकोनातून त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आलेलं महत्त्व, संकटमोचकाची असलेली त्यांची भूमिका, या अशा विविध बाबीतून गिरीश महाजन यांचं नेतृत्व हे बहरत गेलं, यात दुमत नाही। असं असताना एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला तो काय मुद्दे, वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावर आपण आजचं भाष्य करणार नाही, परंतु त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि एका अर्थाने भारतीय जनता पक्षातील खडसे साहेबांचं पर्व जे आहे हे मागे पडलं आणि नवीन पर्व की ज्यांच्या ताब्यात हा जिल्हा गेला पक्षाच्या दृष्टिकोनातून, ते गिरीश महाजन हे उदयास आले व ते एक हाती सत्ता घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षात खडसे साहेबांच्या राजीनाम्यापासून ते आजपर्यंत किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते आजपर्यंत गिरीश महाजन यांच्याकडे ही सत्ता पोहोचली असं म्हणायला हरकत नाही। पूर्वीच्या काळी जळगाव जिल्ह्यामध्ये वसंत स्मृतीला फार मोठं महत्त्व होतं। वसंत स्मृती म्हणजेच अर्थातच जळगाव जिल्ह्याचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, या कार्यालयाचं महत्त्व तत्कालीन काळात होतं, आजही आहे, यात दुमत नाही। मात्र असं असताना सुद्धा एकनाथ खडसे हे ज्या वेळेला भारतीय जनता पक्षात होते त्यावेळेला अनेक बैठका ह्या मुक्ताई बंगल्यावर किंवा मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर या होत होत्या। त्यामुळे एका अर्थानं सत्ता केंद्र हे जवळपास मुक्ताई बंगला किंवा मुक्ताईनगर असं असायचं। ज्या वेळेला गिरीश महाजन हे प्रमुख झाले किंवा जिल्ह्याचे नेते झाले भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी वसंत स्मृती हे केंद्र आहेच, पण त्याचबरोबर अळकित्ता बाग जो जामनेरचा, त्या अळकित्त्या बागाला हे महत्त्व निर्माण झालं आणि दुसरं महत्त्व हे GM फाउंडेशनला प्राप्त झालं। म्हणजेच की सत्तेचं विकेंद्रीकरण हे GM फाउंडेशन आणि अळकित्ते बागेत सुरू झालं। जिल्ह्याच्या सर्व घडामोडी घटना ह्या जरी वसंत स्मृतीतून होतात असं म्हटलं जात असलं तरी GM फाउंडेशनच्या माध्यमातून जळगावला मोठ्या प्रमाणात आपलं एक सत्ता केंद्र स्थापन करण्यात आलेलं होतं। मध्यंतरीच्या यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला खडसे साहेबांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी मात्र एक हाती सत्ता, एकाधिकारशाही ज्याला म्हणू आपण, ते केंद्र गिरीश महाजन यांच्याकडे आल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मंगेश चव्हाण यांचा चांगल्या प्रकारे उदय झाला। या काळामध्ये खासदार उन्मेष भैया पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि अशा परिस्थितीमध्ये मंगेश चव्हाणांचा उदय, की जो उदय आपण मानू की जिल्हा बँकेची निवडणूक आणि जिल्हा दूध संघाची निवडणूक
या निवडणुकीमध्ये त्यांनी एकनाथराव खडसे किंवा त्यांचा केलेला विरोध आणि त्या विरोधातून त्यांचं निर्माण झालेलं उदयास आलेलं नेतृत्व, यामुळे या जळगाव जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा कल हा पूर्वेकडून पश्चिमेकडे अर्थातच मुक्ताईनगरकडून चाळीसगावकडे व्हाया जामनेर मार्गे तर वळत नाही ना, असा प्रश्न आज विचारला जात आहे. कारण उन्मेष भैया पाटील यांची उमेदवारी कापण्यामागे कोण आहेत याची ज्या वेळेला चर्चा केली जाते त्यावेळेला अनेक नावं समोर येतात किंवा काही घटना गोष्टी समोर येतात, ज्यामध्ये सत्तेचं केंद्र आणि विकेंद्रीकरण ज्या ठिकाणी झालं आहे त्या ठिकाणी ते शंका घेतल्याशिवाय जात नाही. विशेष म्हणजे जामनेर आणि चाळीसगावची असलेली जवळीक, यामुळे तर हे तिकीट कापलं गेलं नाही ना, असा चर्चेचा विषय संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये केला जातो. तिकीट कापण्यामागे कोण यापेक्षा त्याचं कनेक्शन कुठून, अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतीय जनता पक्षात वर्चस्ववाद, अधिकारवाद हा सुरू झाल्याचे मानले जात आहे. कदाचित उद्या ज्या वेळेला जामनेरचं अस्तित्व हे कमी होईल त्यावेळेला हेच अस्तित्व चाळीसगावकडे पोहोचेल का, असाही चर्चा केली जात आहेत. म्हणजेच की जिल्ह्याच्या एका टोकापासून म्हणजेच की मुक्ताईनगरपासून तर सत्तेचे केंद्र दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे चाळीसगावपर्यंत जाणार का, असा हा आजचा विषय आहे. देशातील टॉप 10 खासदारांमध्ये उन्मेष भैया पाटील हे मतदानातून निवडून आलेले असताना त्यांचं तिकीट कापलं जाणे हे फार मोठी आगळीवेगळी घटना मानावी लागेल. त्यांनी एक स्वाभिमानाचा विषय म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक प्रकारे तो भूकंप मानला जाईल असं नक्कीच जनतेमध्ये किंवा मतदारांमध्ये चर्चिले जात आहे. कारण उन्मेष पाटील यांची असलेली भूमिका ही पक्षाच्या दृष्टिकोनातून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय भरीव होती. असं असताना त्यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी स्मिता वाघ यांना ते तिकीट देण्यात आलेलं आहे. तर हे तिकीट कापत असताना सत्ता केंद्र चाळीसगाव आणि अमळनेर असं विभागलं जाण्यामागे उन्मेष भैयांचे पंख छाटण्याचं काम झालं का, असा प्रश्न या ठिकाणी केला जातोय. म्हणून संकटमोचक म्हणून ज्यांना संपूर्ण राज्यात मानलं जाते त्यांच्याच जिल्ह्यात तेच संकटात सापडले आहे का, असाही प्रश्न आज आपल्यासमोर निर्माण होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.